विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना या शैक्षणिक वर्षाच्या 6व्या सत्रात BA थर्ड इयरच्या 6व्या सत्रासाठी आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नुकताच BA थर्ड इयरच्या 5व्या सत्राचा निकाल लागलेला आहे, रिझल्ट लागलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं महाविद्यालय व मराठी विभागाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि BA थर्ड इयरच्या 6व्या सत्रासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण BA तृतीय वर्षीय अर्थात BA थर्ड इयर साठी 2 सत्र असतात, 5वं सत्र आणि 6वं सत्र. आपल्या देशातच नव्हे तर जगात कोरोना महामारीमुळे शैक्षणिक सत्राचं तसंच प्रत्येक घटकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. सगळं नियोजन कोलमडून गेलेलं आहे. त्यामुळे आपलं शैक्षणिक सत्र दीपावलीला एक सत्र असतं आपलं आणि मार्च एप्रिलमध्ये दुसरं सत्र असतं. परंतु या संकटामुळे, या बिमारीमुळे, या महामारी आजारामुळे हे सत्र थोडंसं पुढे ढकललेलं आहे. असो, आपण या 6व्या सत्रासाठी आपण सुरुवात केलेली आहे. 5व्या सत्रामध्ये मुलांनो 2 अभ्यासपत्रिका होत्या. एक नवी अभ्यासपत्रिका होती मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि त्यानंतरची 10वी अभ्यासपत्रिका होती साहित्य विचार. ही अभ्यासपत्रिका माझ्याकडे होती. 6व्या सत्रामध्ये जो 11वा पेपर आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, तो प्राध्यापक कदम सरांकडे आहे. आणि 12वी जी अभ्यासपत्रिका आहे 6व्या सत्रातली, ही 12वी अभ्यासपत्रिका, त्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे भाषा विज्ञान व व्याकरण. अभ्यासपत्रिका 12वी ही अभ्यासपत्रिका माझ्याकडे आहे. मुलांनो, या अभ्यासपत्रिकेचं नाव तसं पाहिलं तर आपल्या सर्वांना परिचित आहे. आपण बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून भाषेचा अभ्यास करतो. आपण भाषेचे विद्यार्थी आहोत. परंतु भाषा किती सूक्ष्म असते, भाषेचा अभ्यास किती बारकाव्यानेशी करावा लागतो, याचं मार्गदर्शन, याचे संस्कार, एक विचार देणारी अभ्यासपत्रिका जर कोणती असेल तर ती भाषा विज्ञान व व्याकरण. मुलांनो, भाषा विज्ञान व्याकरण ही जी अभ्यासपत्रिका आहे, ही शास्त्राची अभ्यासपत्रिका आहे. जसं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, ज्या पद्धतीने या अभ्यासपत्रिका हे पेपर असतात, त्याच पद्धतीने ही सुद्धा अभ्यासपत्रिका आहे. आणि म्हणून आपण 6व्या सत्रामध्ये भाषा विज्ञान व व्याकरण अभ्यासपत्रिका 12वी या अभ्यासपत्रिकेचा आपण विचार करत आहोत, अभ्यास करणार आहोत. तर या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण फक्त 5 प्रकरण आहेत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भाषेचे स्वरूप व कार्य. तर भाषेचे स्वरूप व कार्य आपण प्रत्येक माणूस, प्रत्येक मानव, प्रत्येक मनुष्य आणि व्यक्ती हा भाषा बोलतो. भाषेच्या माध्यमातूनच तो आपल्या दैनंदिन जगण्याचा व्यवहार पूर्ण करत असतो. कारण भाषेच्या माध्यमाशिवाय आपण व्यक्त होऊ शकत नाही. आपल्या बोलण्यासाठी आपल्या मनातले संवाद, विचार, भावना, अभिव्यक्ती, संवेदना, जाणीवा
व्यक्त करण्यासाठी कोणत्या तरी भाषेचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, मदत घ्यावी लागते, तेव्हाच आपल्याला व्यक्त होता येतं, तेव्हाच आपल्याला प्रगट होता येतं, अन्यथा व्यक्त होता येत नाही. म्हणून बोलण्यासाठी, जगण्यासाठी, व्यवहार पूर्ण करण्यासाठी भाषा नावाच्या घटकाची अत्यंत गरज आहे. म्हणून भाषेचं महत्त्व किती आहे? प्रत्येक मानवी जीवनामध्ये भाषा किती अनन्य साधन अशा प्रकारचं महत्त्व भाषेचं आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून पहिल्या प्रकारचं नाव आहे भाषेचे स्वरूप व कार्य. भाषा म्हणजे काय? भाषा कशाला म्हणतात? भाषेची संकल्पना, भाषेचे स्वरूप, भाषेचे कार्य आणि भाषेचं वैशिष्ट्य, लक्षणे आदी घटकांचा आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला विचार करायचा आहे. दुसरं प्रकरण आहे भाषिक परिवर्तन, ध्वनी परिवर्तन व अर्थ परिवर्तन. भाषा आपली परिवर्तनशील आहे आणि लवचिक सुद्धा आहे. भाषा दर 12 कोसावर बदलते. प्रदेश बदलला, समाजाचा घटक बदलला, सामाजिक संस्था बदलली की भाषा सुद्धा बदलते मुलांना. आणि भाषा बदलली, भाषेचा उच्चार बदलतो, उच्चार बदलला की अर्थ सुद्धा बदलतो. भाषिक परिवर्तन, ध्वनी परिवर्तन व अर्थ परिवर्तन. प्रत्येकाच्या बोलण्याची टोन ही वेगवेगळी असते मुलांना. आता मराठीतच पहा, नांदेडी बोली वेगळी, परभणी बोली वेगळी, मराठवाडी बोली, नांदेडी बोली, परभणी बोली, हिंगोली बोली, लातूर बोली, बीड बोली आणि औरंगाबाद बोली, जालना, अशी जी मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत. या 8 जिल्ह्यांची वेगवेगळी बोली आहे. या सर्व बोलींचा समावेश मराठवाडी बोली म्हणून होतो मुलांना. नांदेड जिल्ह्यामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेचा उच्चार, त्या भाषेचं प्रोनाऊन्सिएशन, त्या भाषेचे ध्वनी परिवर्तन म्हणजे आवाज. आपण जी भाषा बोलतो, आवाज, ध्वनी, साऊंड. कारण ध्वनी बदलला की अर्थ सुद्धा बदलतो. भाषेचं परिवर्तन, भाषेमध्ये बदल कसा होत असतो मुलांना. भाषेचे अनेक कंगोरे, अनेक बदल हे वेगवेगळ्या पद्धतीने भाषेमध्ये कसे होतात आणि भाषा कशी बदलत जाते याचा सूक्ष्म अभ्यास, मायक्रो स्टडी आपल्याला BA थर्ड इयरचे भाषेचे विद्यार्थी म्हणून, 6व्या सत्राचे विद्यार्थी म्हणून आपल्याला करायचं आहे. म्हणून दुसरं प्रकरण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. भाषिक परिवर्तन, ध्वनी परिवर्तन व अर्थ परिवर्तन हा अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे प्रमाण भाषा व बोली भाषा. कारण आपल्या अभ्यासपत्रिकेचं नाव मुलांनो भाषा विज्ञान व व्याकरण. या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आपल्याला भाषेचाही अभ्यास करायचा आहे आणि भाषेच्या व्याकरणाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. भाषेच्या व्याकरणाचा सुद्धा अभ्यास करायचा. कारण आपण भाषा अगदी बालपणापासून आपण भाषेचा अभ्यास करतो, भाषेचा वापर करतो, भाषेचा विनियोग करतो. भाषेशिवाय आपल्याला जगता येत नाही. जगण्यासाठी भाषाच लागते. म्हणून भाषा आणि मानवाचं एक अनन्य साधारण अनुबंध अशा प्रकारचं नातं आहे. माणसापासून भाषा अलग, वेगळी, विलग करता येत नाही आणि भाषेपासून माणूस सुद्धा वेगळा करता येत नाही. कारण कोणत्याही भाषेचा वापर, विनियोग मानव करतो म्हणून भाषा मोठी आहे. भाषा कधीच मोठी नसते मुलांना. ज्या भाषेचा वापर अधिकाधिक प्रमाणामध्ये जर केला जात असेल तर ती भाषा मोठी असते. माणसाच्या वापरामुळे, माणसाच्या बोलण्यामुळे, माणसाच्या लिहिण्यामुळे, अभिव्यक्तीमुळे ती भाषा मोठी असते मुलांना. एखादी भाषा खूप मोठी आहे. आता उदाहरण संस्कृत भाषा. एकेकाळी संस्कृतला खूप महत्त्व होतं. संस्कृत शिवाय व्यवहारच पूर्ण होत नव्हता.
जगण्यासाठी संस्कृत भाषा आवश्यक होती, बोलण्यासाठी संस्कृत भाषा आवश्यक, लिहिण्यासाठी संस्कृत भाषा, संस्कृती चालीरीती रूढी परंपरेसाठी सुद्धा संस्कृत भाषा महत्त्वाची होती. संस्कृतला देवभाषा पूर्वी म्हणायची मला, आता संस्कृतचा वापर केला जात नाही, होत नाही, म्हणून ती मृत भाषा आहे, मृत भाषा. मग अशा प्रकारे भाषा महत्त्वाची आहे मुलांना. तिसरं प्रकरण प्रमाण भाषा आणि बोली भाषा. भाषेचे दोन प्रकार पडतात, प्रमाण भाषा आणि बोली भाषा. घरामध्ये, कुटुंबामध्ये, व्यवहारामध्ये, शेतामध्ये जी भाषा बोलली ती बोली भाषा असते मुलांना. ग्रंथाची भाषा, ग्रांथिक भाषा, पुस्तकाची भाषा, शासनाची भाषा, कार्यालयीन भाषा ही प्रमाण भाषा असते मुलांना. प्रमाण भाषा व बोली भाषा या प्रकरणाचा आपल्याला सविस्तरपणे विचार करायचा आहे. चौथं प्रकरण आहे मुलांना, ही पहिले जी 3 प्रकरण आहेत ते भाषा विज्ञानाची प्रकरण आहेत. भाषा विज्ञानाची प्रकरण आहेत पहिले 3 प्रकरण, आणि दुसरे 2 प्रकरण ते व्याकरणाची प्रकरण आहेत मुलांना. हे दोन्ही घटक, ही दोन्ही प्रकरण तुम्ही मागच्या वर्गाला अभ्यासलेली आहेत, परंतु विद्यार्थी जसा जसा मोठा होतो तसा तसा मागचं विसरून जातो. भाषा विज्ञान व व्याकरण भाषेच्या विद्यार्थ्याचा हा पाया आहे, मूलभूत घटक आहे, फाउंडेशन आहे, बेस आहे. या अभ्यासपत्रिकेला विसरता कामा नये. या अभ्यासपत्रिकेमध्ये मार्क गुण मिळाले तर आउट ऑफ मार्क गुण मिळतात मुलांना, नाही मिळाले तर अगदी पासिंग किंवा पासिंगपेक्षा कमीच गुण मिळतात मुलांना. चौथं प्रकरण आहे विभक्ती विचार. कारण विभक्ती विचार, विभक्ती प्रकरण हा अगदी आपण बऱ्याच वर्षापूर्वी मागच्या वर्गाला सुद्धा आपण अभ्यासलेला आहे मुलांना. तरीही आपल्याला या अभ्यासपत्रकाच्या अनुषंगाने या व्याकरणाच्या घटकाचा, प्रकरणाचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्या प्रकाराने विभक्ती विचार, विभक्ती म्हणजे काय, विभक्ती कशाला म्हणतात, प्रत्यय म्हणजे काय, सामान्य रूप म्हणजे काय, विभक्तीचे प्रकार, विभक्ती किती आहेत, कोणकोणते आहेत, एक वचनामध्ये कोणती प्रत्यय आहेत आणि अनेक वचनामध्ये कोणती प्रत्यय आहेत, विभक्ती अर्थाहून मानावी की प्रत्ययाहून मानावी, अशा प्रकारचे अनेक मतभेद आपल्या भाषा विज्ञानामध्ये आहेत, व्याकरणामध्ये आहेत. त्याचा आपल्याला विचार करायचा म्हटल्यावर ही अभ्यासपत्रिका तुमच्या 6व्या सत्रासाठी सुद्धा महत्त्वाची आहेच. त्यापेक्षा स्पर्धा परीक्षेसाठी ही अभ्यासपत्रिका खूप महत्त्वाची आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे, MPSC, UPSC, तलाठी, सर्वच काही, या सर्वच परीक्षेला ही अभ्यासपत्रिका महत्त्वाची आहे. विभक्ती विचार या प्रकरणावर अनेक प्रश्न परीक्षेमध्ये येतात, तुमच्या तर येणारच आहेत. आणि 5वं शेवटचं प्रकरण आहे प्रयोग विचार. हे सुद्धा प्रकरण, हा सुद्धा घटक आपण मागच्या वर्गाला अभ्यासलेला आहे. आपण 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी इथपर्यंत आपण या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही BA थर्ड इयरच्या शेवटच्या सत्राचे विद्यार्थी आहात. तुम्ही सर्व विद्यार्थी अतिशय सुज्ञ, हुशार विद्यार्थी आहेत याची मला जाणीव आहे. तरीही तुम्ही जेवढा अगदी बारकाईने अभ्यास करताल, सूक्ष्म अभ्यास करताल, तेवढे तुम्हाला चांगले गुण मिळतील, तेवढी अभ्यासपत्रिका तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल मुलांना. कारण या अभ्यासपत्रिकेतल्या बऱ्याच प्रकरणाचा तुम्ही मागच्या वर्गाला अभ्यास केलेला आहे, पण बराच कालावधीमध्ये खंड पडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही या घटकांच्या संदर्भामध्ये जे काही ज्ञान आहे, जे काही पूर्वज्ञान आहे, त्याच्या मदतीने, त्याच्या आधाराने आपल्याला या अभ्यासपत्रिकेचा विचार करायचा आहे. अशा प्रकारे BA थर्ड इयरच्या 6व्या सत्राची जी मराठीची अभ्यासपत्रिका आहे, भाषा विज्ञान व व्याकरण पेपर 12वा, या अभ्यासपत्रिकेत एकूण 5 प्रकरण आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो. 1. भाषेचे स्वरूप व कार्य. 2. भाषिक परिवर्तन
ध्वनी परिवर्तन व अर्थ परिवर्तन. 3. प्रमाण भाषा व बोलीभाषा. 4. विभक्ती विचार. 5. प्रयोग विचार. अशा प्रकारे या अभ्यासपत्रिकेमध्ये या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम आहे, प्रकरण आहे, चॅप्टर आहे. मुलांनो, ही अभ्यासपत्रिका एकूण 75 गुणाची आहे, हे लक्षात असू द्या. ही अभ्यासपत्रिका एकूण 75 गुणाची आहे. 25 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. 25 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 50 गुणाची विद्यापीठाची पेपर आहे. पुन्हा एकदा सांगतो, CA 25 गुण, त्यालाच आपण प्रॅक्टिकल म्हणतो. आणि ESC एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणजे विद्यापीठाची परीक्षा, प्रॅक्टिकल 25 गुण आणि विद्यापीठाची परीक्षा 50 गुण. अशा प्रकारे एकूण भाषा विज्ञान व व्याकरण ही अभ्यासपत्रिका एकूण 75 गुणाची आहे. 75 गुणाची आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या जगात, देशात आणि आपल्या राज्यात आणि आपल्या मराठवाड्यामध्ये करोना महामारीने प्रचंड मोठं थैमान घातलेलं आहे. आता तुमची 6व्या सत्राची जी परीक्षा होणार आहे, ही 6व्या सत्राची परीक्षा ही ऑफलाईन माझ्या मते तरी होणार नाही. कृपया लक्ष असू द्या. 6व्या सत्राची परीक्षा तुमची जी होणार आहे ती ऑफलाईन होणार नाही, माझ्या मते तरी ऑफलाईन होणार नाही. ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. कारण परीक्षा ऑफलाईन जर घेतली तर विद्यार्थी आणि प्राध्यापक एकमेकाच्या संपर्कात येऊ शकतात. एकापेक्षा अनेक विद्यार्थी एकमेकाच्या संपर्कात येऊ शकतात. अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक संपर्कात येऊ शकतात गार्डिंगच्या माध्यमातून. त्यामुळे शक्यतो 99% ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे MCQ पद्धतीने. परीक्षा ऑनलाईन होणार आहे MCQ पद्धतीने. 50 गुणाची परीक्षा असेल. 50 गुणाची परीक्षा आहे. विद्यापीठाची परीक्षा 50 गुणाची आहे आणि प्रॅक्टिकल 25 गुणाचे. अशा प्रकारे ही अभ्यासपत्रिका 75 गुणाची आहे. त्यामुळे आपला ऑनलाईन तास हा अगदी रेग्युलर ऐकणे, अटेंड करणं गरजेचं आहे. प्लस अभ्यास, या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण MCQचे प्रश्न हे कसे अगदी सूक्ष्म येऊ शकतात. त्याला नो चॅलेंज कुठलाही प्रश्न येऊ शकतो. एखाद्या ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून काही घटक, काही मुद्दे माझेसुद्धा म्हणजे विसरून राहू शकतात. प्रत्येक घटकाला टच करणं शक्य नाही. अधिकाधिक सविस्तरपणे ही अभ्यासपत्रिका मी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही याला अभ्यासाची जोड देणं, प्रत्यक्ष अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ही अभ्यासपत्रिका आहे आणि प्रत्यक्ष उद्यापासून आपण या अभ्यासपत्रिकेला सुरुवात करणार आहोत. आज आपण फक्त अभ्यासपत्रिकेची ओळख, तोंडओळख आणि या अभ्यासपत्रिकेचं नाव काय आहे आणि या अभ्यासपत्रिकेत कोणकोणत्या प्रकरणाचा समावेश याचा आपण विचार करायला होतो. धन्यवाद.